Good morning student. Today we are going to learn 4th standard English grammars 15 number chapter tenses. 15 number chapter tenses. Now listen, the verb in a sentence shows the time of action or the state of being. The tenses are divided into. The tenses are divided into. Now listen, the verb in a sentence shows the time of action or the state of being. The tenses are divided into the present tense, the past tense, the future tense. Okay student, we see here from the chapter tenses. See, the verb in a sentence shows the time of action. आता पहा जे क्रियापद आहे सेंटेन्स मधलं ते काय दाखवतं? टाइम ऑफ ॲक्शन और द स्टेट ऑफ बीइंग. ओके, द टेन्सेस आर डिवायडेड इनटू सी द प्रेझेंट टेन्स, द पास्ट टेन्स अँड द फ्युचर टेन्स. आता पहा जे टेन्सेस आहे ते कशामध्ये डिवायडेड झालेले असतात? द प्रेझेंट टेन्समध्ये, द पास्ट टेन्समध्ये, द फ्युचर टेन्समध्ये. Okay, now listen, see, the present tense shows an action done in the present time. The present tense shows an action done in the present time. See, the present tense shows an action done in the present time. For example, see, I go to school by bus. Second example, see, he goes to school by bus. Third example, see, they go to school by bus. Now listen, see, the present tense shows an action done in the present time. आता पहा जो प्रेझेंट टेन्स आहे म्हणजे जी काय क्रिया घडत आहे आत्ता ती दाखवण्याचं काम कोण करत असतं? द प्रेझेंट टेन्स. फॉर एक्झाम्पल, सी, आय गो टू स्कूल बाय बस. मी कशाने स्कूलला जातो? बसनी. ही गोज टू द स्कूल बाय बस. तो कशाने जातो स्कूलला? बसनी. दे गो टू स्कूल बाय बस. ते कशाने जातात स्कूलला? बसनी. मीन्स द प्रेझेंट टेन्स शोज ॲन ॲक्शन डन इन द प्रेझेंट टाईम. आता पहा प्रेझेंट टेन्समध्ये काय होतं? जी काय ॲक्शन आहे, ओके, प्रेझेंट जी काय ॲक्शन आहे ती कशामध्ये दाखवली जाते? प्रेझेंट टाईममधली जी काय ॲक्शन आहे ही दाखवली जाते. ओके स्टुडंट, सी देन सेकंड, द पास्ट टेन्स. द पास्ट टेन्स shows an action done in the past time. The past tense shows an action done in the past time. The past tense shows an action done in the past time. आता past tense ही जी काय आहे, past tense जो आहे तो काय करतो? जी क्रिया घडून गेलेली आहे हे दाखवण्याचं काम कोण करत असतो? past tense. See the example, I went to school by bus. I went to school by bus. मी कशाने जातो? तर स्कूल बसनी जातो. ही वेंट टू स्कूल बाय बस. तो कशाने जातो? तर स्कूल बसनी जातो स्कूलला. दे वेंट टू स्कूल बाय बस. ते कशाने जातात स्कूलला? तर बसनी जातात. मीन्स द पास्ट टेन्स शोज ॲन ॲक्शन डन इन द पास्ट टाईम. द पास्ट टेन्स शोज ॲन ॲक्शन डन इन द पास्ट टाईम. पास्ट टेन्समध्ये काय होतं? जी क्रिया घडून गेलेली आहेत हे दाखवण्याचं काम कोण करत असतं? पास्ट टेन्स. ओके स्टुडंट, डू यू अंडरस्टँड ना पास्ट टेन्स? नाव लिसन, सी देन द फ्युचर टेन्स. द फ्युचर टेन्स. द फ्युचर टेन्स shows an action that will be done in the future time. The future tense shows an action that will be done in the future time. आता फ्युचर टेन्समध्ये काय होतं? जे ॲक्शन जे आहे पुढे घडणार आहे म्हणजे जी क्रिया पुढे घडणार आहे हे सांगायचं काम कोण करत असतं? फ्युचर टेन्स. फॉर एक्झाम्पल, सी, आय शाल या विल गो टू स्कूल बाय बस. मी कशाने जाणार आहे? स्कूल बसने जाणार आहे. सी देन नेक्स्ट, he will go to school by bus. He will go to school by bus.
शी विल गो टू स्कूल बाय बस. तो कशाने स्कूलला जाणार आहे तर बसने जाणार आहे. सी देन थर्ड नंबर एक्झाम्पल, दे विल गो टू स्कूल बाय बस. ते कशाने जाणार आहेत स्कूलला तर बसने जाणार आहेत. मीन्स each of the three main tenses mean which present tense, past tense and the future tense. Each of the three main tenses, the present, the past and the future, in future divided into simple, continuous, perfect and the perfect continuous tenses. Simple, continuous, perfect and perfect continuous tenses means we will learn to form of the tenses, means we will learn to form of the tenses, simple tense and continuous tense in this book. Simple tense and continuous tense in this book. The other of two form will be learned in the book 5. आता जे पहा अदर जे आहेत टू ते काय करणार आहोत आपण फिफ्थमध्ये शिकणार आहोत. बट जस्ट वी विल सी हिअर सिम्पल टेन्स अँड द कंटिन्युअस टेन्स इन द फोर्थ स्टँडर्ड मीन्स इन दिस बुक. म्हणजे सिम्पल टेन्स आणि कंटिन्युअस टेन्स आहेत हे आपण आत्ता शिकणार आहोत. ओके, नाव लिसन, सी हिअर. सिम्पल, द सिम्पल टेन्स, सी द सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स मीन्स साधा वर्तमान काळ. सी दे स्विम इन अ पॉन्ड नियर देअर हाऊस. दे स्विम इन अ पॉन्ड नियर देअर हाऊस. ते कशामध्ये पोहतात तर पॉन्डमध्ये. ओके, हाऊसजवळचे जे पॉन्ड आहे त्याच्यामध्ये काय करतात ते स्विम करतात. द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. See then third number, the bus from your village reaches here at 5 o'clock. The bus from your village reaches here at 5 o'clock. See, the bus from your village reaches here at 5 o'clock. Means the verb in the first tense shows a habitual action, the second shows a general truth and the third shows an action that will be happen in the future tense. See then the verb in the first tense shows a habitual action, the second shows general truth and third shows an action that will be happen in the future tense. आता पहा फर्स्ट वर्ब जो आहे तो काय करतो हॅबिच्युअल जे ॲक्शन आहे तो दाखवतो. सेकंड शोज जनरल ट्रूथ जे घडून गेलेलं आहे ट्रूथ ते दाखवतं. थर्डमध्ये ज्या क्रिया घडणार आहेत हे दाखवण्याचं काम वर्ब करतो. ओके, सी देन सिम्पल पास्ट टेन्स. सिम्पल पास्ट टेन्स, दे स्वॅम इन अ पूल yesterday. They swam in a pool yesterday. See then second number sentence, he came with his brother to our house. He came with his brother to our house. Third, see, they did not play yesterday because of the heavy rain. They did not play yesterday because of the heavy rain. Means all the verb in these sentences refer to action that took place in the past time. All the verbs in these sentences refer to actions that took place in the past time. Means see here, आता पहा ह्याच्यामध्ये ज्या ॲक्शन घडून गेलेले आहेत पास्ट टाईममध्ये ते सांगायचं काम कोण करत असतं सिम्पल पास्ट टेन्स. ओके, सी देन थर्ड नंबर सिम्पल फ्युचर टेन्स. सिम्पल फ्युचर टेन्स, सी they will swim in the pool tomorrow. They will swim in the pool, sorry, they will swim in the pool tomorrow. Okay, second sentence, see, I will complete the work after dinner. I will complete the work after dinner. See then third number sentence, Henry will write to you soon. Henry will write to you soon. See, the verb will, the verbs will,
swim, will complete and will write show that the action will take place sometime in the future. Means the verbs will swim, will complete and will write show that the action will take place sometimes in future. म्हणजे हे जे आहेत will swim, will complete and will write ह्याच्यावरून काय आपल्याला समजतं की जे ॲक्शन आहे ते कुठे घडणार आहे, फ्युचरमध्ये ती घडणार आहे. ओके, नाव लिसन सी. द फॉलोइंग टेबल्स विल हेल्प यू टू मेक अ कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ द वर्ब अँड subject in the simple tense. See, then following tables will help you to make a comparative study of the verbs and the subject in the simple tense. See, person, simple present tense, simple past tense and simple future tense. See, first person, I eat much. Sorry, I eat lunch. First person, I eat lunch. I ate lunch. I will eat lunch. See, then first person, I eat lunch. I ate lunch. I will eat lunch. Second person, you eat lunch. You ate lunch. You will eat lunch. Third person, he eat lunch. He ate lunch. He will eat lunch. See, next. Okay, student, do you understand now this chart? See here. Here is the person, simple present tense, simple past tense and simple future tense. First person, I eat lunch. Second person, okay, simple past tense, he say, I ate lunch. In future tense, he say, I will eat lunch. See, then second person, okay, simple present tense say, you eat lunch. You eat lunch. Okay, simple past tense say, you ate lunch. You ate lunch. And simple future tense, you will eat lunch. You will eat lunch. See, then third person, he eat lunch. He eats lunch. Okay, then see, in simple past tense, he ate lunch. Simple past tense, he say he ate lunch. And third, see here, simple future tense, he will eat lunch. He will eat lunch. Okay, student, do you understand no simple future tense? I think you understand it. See the next. See the next. The continuous tense. अपूर्ण काळ. See the present continuous tense. साधा अपूर्ण वर्तमान काळ. See, I am flying my kite. मी काय करत आहे तर काइट काय करत आहे, उडवीत आहे. मीन्स ही क्रिया पूर्ण झाली का इथे? नो. See, it is raining now. पाऊस चालू आहे. They are playing cheerfully. They are playing cheerfully. Okay, now listen. Means in above sentence, am flying. In the above sentence, am flying, is raining, and are playing shows that action are going on at this moment. म्हणजे हे जे आहेत, am flying, is raining, are playing, हे काय दाखवत आहे तर ती जी ॲक्शन आहे ती काय होत आहे, घडत आहे. The present continuous tense is also used to show an action that will take place in the future. The present continuous tense is also used to show an action that will take place in the future. For example, I am going home tomorrow. I am going home tomorrow. म्हणजे मी काय करत आहे, घरी जाणार आहे. आय एम गोइंग होम टुमारो. टुमारो म्हणजे उद्या. मी माझ्या घरी काय करणार आहे, उद्या जाणार आहे. म्हणजे जी ॲक्शन आहे ती पूर्ण झाली का इथे? नो. ओके, मीन्स डू यू अंडरस्टँड नो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सी देन पास्ट कंटिन्युअस टेन्स. Past continuous tense. Here is the example. First example, see, I was flying a kite yesterday. मी काय केलेलं आहे, कालच काय केलेलं आहे, काइट जो आहे तो उडवला आहे, पतंग उडवलेला आहे काल मी. इट वॉज रेनिंग लास्ट इव्हिनिंग. काल रात्रीच काय झालेलं आहे, पाऊस पडलेला आहे. दे वेअर प्लेइंग चेअरफुली.
ते कसे उत्साहाने काय करत होते, ते खेळत होते. द फॉर्प वॉज फ्लाइंग, वॉज रेनिंग अँड and were playing tell us that the action were going on at a certain time in a past. Okay, means was flying, was raining and were playing tell us that action were going on at a certain time in a past. ॲक्शन ही कुठे गेलेलं आहे, सर्टन टाईमला एखाद्या गेलेल्या आहे, पास्ट टाईम मध्ये. ओके स्टुडंट, डू यू अंडरस्टँड नो? पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे जी क्रिया घडून गेलेली आहे, ओके, त्याचा उल्लेख काय केला जातो, इथे केला जातो पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. सी देन फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स. See first example, I will be flying a kite at this time tomorrow. I will be flying a kite at this time tomorrow. See then second example, they will be playing as usual in the afternoon. They will be playing as usual in the afternoon. See third example, she will be doing her homework in the afternoon. She will be doing her homework in the afternoon means the verb will flying, will playing and will doing tell us that action will going on at a certain time in a future. आता पहा, will be playing, will be flying and will be doing हे काय सांगत आहेत, ॲक्शन एका सर्टन टाईमला गेलेली आहे, फ्युचर टेन्समध्ये गेलेलं आहे. सी द नेक्स्ट. The following table will help you to make a comparative study of the verb and subject in the continuous tense. The following table will help you to make a comparative study of the verbs and the suitable in continuous tense. See first person, present continuous tense, past continuous tense, future continuous tense. For first person, I am eating lunch. I am eating lunch. मी काय करत आहे, लंच करत आहे. I was eating lunch. मी लंच केलेला आहे. I will be eating lunch. मी लंच करणार आहे. ओके सेकंड पर्सन, सी यू आर eating lunch. तू काय करणार आहेस, लंच करणार आहेस. यू आर eating lunch. मी काय केलेलं आहे, लंच केलेला आहे. यू विल बी eating lunch. आम्ही काय करणार आहोत, लंच करणार आहोत. थर्ड पर्सन, ही इज इटिंग लंच. तो काय करणार आहे, लंच करत आहे. ही वॉज इटिंग लंच. तो ती काय करणार आहेत, लंच करणार आहेत. शी विल बी इटिंग लंच. ती काय करणार आहेत, लंच करणार आहेत. मीन्स स्टुडंट, डू यू अंडरस्टँड नो? द कंटिन्युअस टेन्स. द कंटिन्युअस टेन्स, देयर आर द 3 continuous tense, the present tense, the past tense and the future tense. Okay student, do you understand now these things? I think you understand it. Thank you.